नमस्कार प्रेक्षकांनो, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे। आज आपण भारतातील सर्वात मोठं असलेल्या बारामती येथील कृषिक या कृषी प्रदर्शनाला आलेलो आहोत। या कृषी प्रदर्शनाची एक वेगळं वैशिष्ट्य आहे। ते वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की जेव्हा आपण ॲग्रिकल्चर संदर्भात मग पालेभाज्या असतील, कुठले झाडं असतील, फळझाडं असतील, जेव्हा आपण त्यांची रोपं घ्यायला जातो, कुठले खतं घ्यायला जातो, तेव्हा फक्त ते रोपं नसून तुम्हाला पाठीमागं दिसत आहे अशा पद्धतीत डायरेक्ट प्लॅन्ट केलेले असतात। तुम्हाला समोर जाऊन पाहता येते की ते रोप कसं येतंय, ते पीक कसं येतंय, ती फळं कसे येतात, इतकं प्रात्यक्षिक तुम्हाला या कृषी प्रदर्शनात पाहायला भेटणार आहे। आणि सर्वात विशेष म्हणजे जे की कमी गुंतवणुकीचे व्यवसाय आहेत, ज्याला आपण मध्यम स्वरूपाचे व्यवसाय म्हणू, असे वेगवेगळ्या प्रकारचे शेकडो व्यवसाय या कृषी प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत। आज आपण या कृषी प्रदर्शनात कृषीविषयक कोणकोणते फळझाडं, पालेभाज्या, कोणकोणते रोपं आहेत, कोणकोणते व्यवसाय आहेत, ते कशा पद्धतीत केले जाऊ शकतात, त्याची वेगवेगळी माहिती काय आजच्या या कृषी प्रदर्शनात पाहणार आहोत। आणि विशेष म्हणजे जवळपास 170 ते 200 एकरमध्ये विस्तारलेल्या या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे। म्हणून हा व्हिडिओ पाहून आपण निश्चित या बारामती येथील कृषिक या कृषी प्रदर्शनाला भेट देताल अशी अपेक्षा आहे। आता आपण कृषी प्रदर्शनाच्या मध्ये प्रवेश केलेला आहे। पहिल्या वेळेस म्हणजे जेव्हा आपण प्रवेश करतो त्यावेळेस तुम्हाला ॲग्रिकल्चर विषयक वेगवेगळे रोपं दिसणार आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे फुलं दिसणार आहेत। आता तुम्ही माझ्या पाठीमागं पाहता, आता सूर्यफुलं आहेत। या सूर्यफुलामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीत आणि विशेष म्हणजे इथं वेगळे पण काय या कृषी प्रदर्शनात, तर हे सूर्यफूल तुम्हाला अगदी जमिनीत उगवून दाखवलेलं आहे। हे कसं येतं, ह्याची पद्धत कशी, तुम्ही पाहू शकता। याला 8-8, 10-10 एका झाडाला 10-10 जागेवर त्याला सूर्यफुलाची फुलं आलेली आहेत। अशा वेगवेगळ्या व्हरायटी जे आधुनिक आहेत, वेगवेगळे तंत्रज्ञानातून विकसित केलेले आहेत। फक्त सूर्यफूलच नाही, तुम्हाला दोडका आहे, भोपळा आहे, वांगे आहेत, वेगवेगळे फुलं 10 ते 15 प्रकारचे आहेत। हे पहिल्या सेक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे। माझ्या पाठीमागं तुम्ही शेकडो हजारो शेतकरी पाहतात की जे हे ॲग्रिकल्चर विषयक पाहतात। आपण आता पहिलं सेक्शन पाहिलं ॲग्रिकल्चर, ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोपं, झाडं आहेत। आता आपण पुढचं सेक्शन पाहूया की त्यामध्ये काय काय आहे। आता आपण म्हटल्याप्रमाणे आपण आता कृषी प्रदर्शनाच्या अगदी मध्यभागात आलेलो आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे दोडके आहेत, त्यामध्ये गांडूळ खताचे वेगवेगळे प्रकार आहेत। ते गांडूळ खताचे प्रकार कसे असले पाहिजेत, शेतीमध्ये कशा पद्धतीत टाकलं पाहिजे, गांडूळ खत कसं तयार केलं पाहिजे, तुम्ही पाठीमागं पाहता ही दोडक्याचं जी तुम्हाला बाग दिसते, अगदी 1-1, 2-2 फुटापर्यंत दोडके आहेत, कारले आहेत मोठमोठ्या प्रकारचे, जेणेकरून कमी क्षेत्रात आपल्याला अधिकचं उत्पादन मिळणार आहे, जी की विकसित व्हरायटी असलेल्या आहेत। तुम्ही आता हे दोडके किती तुम्ही स्वतः पाहू शकता। तुम्हाला आता म्हटल्याप्रमाणे ही जी दोडके आहेत, आधुनिक तंत्रज्ञान आहे, विकसित केलेली वाहन आहेत। हे पहा, अगदी 2-2 फुटाचे दोडके आहेत, एका ह्याला 10-10, 20-20 दोडके आहेत। म्हणजे एकच नाही, दोडकंच नाही, कारले आहेत, वेगवेगळे शेतीबद्दलचे भाजीपाला आहेत, फळं आहेत, सगळे तुम्हाला या सेक्शनमध्ये मिळणारे जे की हजारो शेतकरी पाहत आहेत। आता आपण एका अशा शेतीच्या एका ह्याच्यात आलेलो आहोत ज्याला आपण हायड्रोपोनिक शेती म्हणतो। जर आपल्या भाषेत म्हणायचं म्हणलं तर मातीविना शेती। ही शेती फक्त पाण्यावर कोकोपीटच्या माध्यमातून पिकवली जाते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की कमी जागेत तुम्हाला अतिशय दर्जेदार पालेभाज्या, वेगवेगळे उत्पादन हे तुम्हाला घेता येतं। फक्त वरी ट्रे दिसतोय तुम्हाला, त्याच्याखाली पाण्यासारखा हौद आहे आणि त्याच्यावर ही शेती येते। तुम्ही ह्याच्यावर तेज, ह्याच्यावरलं सर्व काही पाहू शकता। याला आपण म्हणूयात की हायड्रोपोनिक किंवा मातीविना शेती, हे त्याचं एक सेक्शन आहे। आता आपण ऊसाच्या शेतीत आलेलो आहोत। दोन्ही सऱ्याच्या मधलं अचूक अंतर घेतलं आणि योग्य वाणाची जर निवड केली तर ऊस अशा पद्धतीत येतो। हे फक्त 5.5 ते 6 महिन्याचा ऊस आहे। तुम्ही ह्याची स्वच्छता बघता आणि 1 एकरामध्ये जवळपास 80 ते 100 टन आपण ऊस घेऊ शकतो, जर त्याची अचूक पद्धत, अचूक वाण निवडलं तर। या कृषी प्रदर्शनाचं हेच वैशिष्ट्य आहे की तुम्हाला वेगवेगळे वाण पाहायला मिळणार आहेत या ऊसाच्या वेगवेगळ्या प्रजातीप्रमाणे। आपण आता ज्या सेक्शनला उभा आहेत हे विदेशी पालेभाज्या आहेत। या विदेशी पालेभाज्या आपल्या पालेभाज्यापेक्षा अगदी दुप्पट तिप्पट उत्पादन देतात आणि त्याची जी मशागत आहे ती अगदी सामान्य पद्धतीची आहे, फक्त त्याला आधुनिकतेची जोड दिलेली आहे। तुम्ही पाहू शकता तर वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला विदेशी पालेभाज्या पाहायला मिळणार आहेत। आणि विशेष म्हणजे या पालेभाज्याचं संगोपन कसं करायचं याची पूर्ण माहिती पुस्तिका सुद्धा तुम्हाला या कृषी प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे। त्यामुळे हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे। आता आपण याचं पुढचं सेक्शन पाहूया। आता आपण दुसऱ्या टप्प्यात आहोत या कृषी प्रदर्शनाच्या आणि याच्यानंतर तुम्हाला पाहायला मिळणार की उर्वरित प्रदर्शन आहे, आर्किड आहे, मिलेट दालन आहे,
कंपनीचे प्रात्यक्षिक आहेत, हे तुम्हाला याच्या पुढच्या सेक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे, जे की अतिशय खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता आपण ज्या सेक्शनला उभा आहेत इथं आहे मत्स्यपालन. तुम्ही पाहू शकता की या जागेवर कशा पद्धतीत मत्स्यपालन केलं आहे. खूप मोठ्या हौदाचं स्वरूप दिलेलं आहे आणि याच्यामध्ये अगदी अर्धा किलोपर्यंतचे मासे आहेत. अशा पद्धतीत सुद्धा आपण मत्स्यपालन करू शकतो. आता आपण या सेक्शनमध्ये पाहिलं, आपण पुढे पाहूया आणखीन काय आहे. मराठवाडा म्हटलं की पाण्याचे फार कमतरता आहे आणि अशामध्ये आपली शेती ओलिताखाली आणण्यासाठी अशा पद्धतीचं शेततळं, तुम्ही रेनगन पाहू शकता, सौर ऊर्जावर चालणाऱ्या मोटर पाहू शकता. अशा पद्धतीत कमी पाण्यात उत्तम पद्धतीत आपण शेती करू शकतो, जेणेकरून कोरडवाहू शेतीसुद्धा पाण्याखाली येऊ शकते. हा झाला याच्यातला एक सेक्शन. या सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डझनावर स्प्रिंकलर आहेत. मग ते किती अंतरावर कशा पद्धतीत जमिनीला ओलिताखाली आणतात तुम्ही पाहू शकता. अगदी तुषार सिंचन प्रमाणे हे तुम्ही पाहू शकता. अगदी डझनावर तुम्हाला व्हरायटी बघायला मिळतात की आपण आपल्या शेतीला कशा पद्धतीत पाणी देऊ शकतो, कमी पाण्याची बचत करू शकतो. पण विशेष म्हणजे अशा पाण्यामुळं शेतीमध्ये हवा खेळती राहिल्यामुळं उत्पादनात सुद्धा या अशा पद्धतीमुळे वाढ होत राहते. त्यामुळे आता आपण याचं पुढचं सेक्शन पाहूया की यामध्ये आणखीन आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहेत. आता आपण भरड धान्याची जी साखळी आहे ती साखळी पाहणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला बगर, हिरवा सामा, वरई, भरड धान्य शेती, मळणी, पाखडणे, त्याच्यानंतर धान्य काढणे, चाळणे, जात्याच्या माध्यमातून भरडणी असेल. त्याच्यानंतर आपली जी प्राचीन संस्कृती आहे, जी की तुळशीला पाणी घालणे, हे आपल्या पहिल्या पूर्वीच्या झोपड्या असायच्या. हे चुलीवर स्वयंपाक केलेला, भरड धान्याची भाकरी कशी करायची, आपला ठेसा आहे. त्याच्यानंतर इथं पापड कसे बनवतात ते दाखवलंय. लेबलिंग म्हणजे त्याला नाव टाकायचं, लेबलिंग आणि पॅकेजिंग, भरड धान्याची प्रक्रिया, ब्रँडिंग, गुणवत्ता नियंत्रण, अशा वेगवेगळ्या प्रकारची भरड धान्याची प्रक्रिया त्या शोच्या माध्यमातून दाखवण्याच्या आयोजकांनी खूप छान प्रयत्न केलेला आहे. आणि सर्वात विशेष म्हणजे या कृषी प्रदर्शनाचं आकर्षण राहिलेलं आहे की शाळेतली मुलं जी आहेत त्यांना ह्या कृषी प्रदर्शनाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कारण का हीच मुलं उद्याच्या आपल्या कृषी प्रधान भारत देशाचं भविष्य आहे. त्यामुळं या मुलांना सुद्धा या कृषी तंत्रज्ञानाविषयी माहिती झाली पाहिजे. त्यामुळं हे विद्यार्थी सुद्धा या कृषी प्रदर्शनाला येत आहेत आणि शोध वार्ता टीमच्या वतीनं या महाराष्ट्रातील सर्व विद्यालयातील प्राचार्यांना, प्रमुखांना विनंती आहे की तुमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा या कृषी प्रदर्शनाला भेट देण्याचे पूर्ण प्रयत्न करा की त्यांना सुद्धा या शेतीविषयी त्यांना माहिती मिळावी. आता आपण एका महत्वाच्या सेक्शनकडे आलेलो आहोत, ज्यामध्ये आपली जी प्राचीन संस्कृती आहे, जात्यावर गाणं म्हणणं, जात्यावरच्या वेळा आपल्या आजीबाई तर गाणं म्हणतात. आपण आता त्याचा आनंद घेऊया की कसं जात्यावरचं गाणं म्हणतात. आजी कुठून आलात? मसवड. आता जात्यावरलं एक सुंदर गाणं म्हणा बरं. पाटाच्या पाऱ्यात मंदी बहीण भावाला काही व देती, बहीण भावाला काही व देती, श्रीराम जय राम राम. बहीण भावाला काही व देती, श्रीराम जय राम राम. बहीण भावाला काही व देती, 9 लाखाची ववी वगाती, श्रीराम जय राम राम. 9 लाखाची ववी वगाती, श्रीराम जय राम राम. ही आपली प्राचीन संस्कृती आहे आणि हे जात्यावरच्या गाणे, ओव्या या कृषी प्रदर्शनाचं प्रमुख आकर्षण ठरत आहे, जे आपण आता पाहिलेलं आहे. आतापर्यंत आपण जवळपास 40% कृषी प्रदर्शनाचा भाग पाहिलेला आहे आणि 60% जास्त भाग आपला पाहायचा राहिलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही इथं पाहू शकता वेगवेगळे सेक्शन पाहण्याचे राहिलेले आहेत. आणि सर्वात विशेष म्हणजे प्रचंड गर्दी आहे या कृषी प्रदर्शनात, ज्यामुळं की शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीची यामध्ये माहिती मिळणार आहे. आपण पुढे पाहूयात की आणखीन कोणते सेक्शन आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा अचूक पद्धतीचा फायदा होणार आहे. चला मग, शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाहू शकता की आजचा या कृषी प्रदर्शनाचा पहिला दिवस आहे, तरी शेकडो शेतकरी तुम्ही पाहू शकता. प्रचंड गर्दी आहे. हे 4 ते 5 दिवस कृषी प्रदर्शन आहे. त्यामुळे तुम्हाला या कृषी प्रदर्शनाला भेट देऊन ही जी डेमो प्लॉट आहेत, जे तुम्हाला समोर पाहायला मिळणार ते पाहायचे, कारण याच्यामधून प्रचंड शेतीला फायदा होणार आहे आणि आपल्याला पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे जाण्यासाठी
खूप मोठी मदत होणार आहे आजच्या या कृषिक असणाऱ्या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून. त्यामुळे तुम्ही पाहू शकता हजारो शेतकरी आज या कृषी प्रदर्शनात दाखल झालेले आहेत. त्यामुळं तुम्ही सुद्धा याचा प्रयत्न करा. ही फुलशेती आहे जे की विकसित केलेलं वाण आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेचसे असे शेतकरी आहेत की फुलशेती करतात, ज्यामधून त्यांना अगदी 3 ते 4 महिन्यात अपेक्षित उत्पादन मिळतं. अशा फुलशेतीच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही उत्पादन काढण्याचा प्रयत्न करा. आणि या ठिकाणी तुम्हाला अशा पॉम्पलेटच्या माध्यमातून ह्यांचे जे विशिष्ट गाईड करणारे लोक आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत या फुलशेती संदर्भात. आता पुढचं शिक्षण आपण लवकर पाहू. या कृषी प्रदर्शनाची जी तयारी केलेली आयोजकांनी इतकी सुंदर केलेली आहे. जवळपास 170 ते 200 एकर मध्ये विस्तारलेलं हे कृषी प्रदर्शन एक आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे, जेणेकरून वेगवेगळ्या सेक्शनमध्ये नारळाची उंचची उंच झाडं आहेत आणि ॲग्रिकल्चर बेसमध्ये मक्का आहे, कांदे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जी पालेभाज्या आहेत यांनी या शेतकऱ्यांचं लक्ष आकर्षित केलेलं आहे. त्यामुळं शेतकरी इथं समाधानी दिसतोय आणि याच्यातून काहीतरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. ही आहे भोपळा शेती. तुम्ही पाहू शकता हे भोपळ्याचे आकार आहेत. हे पहा, काही लांब भोपळे आहेत, काही गोल आहेत, मोठ्या मोठ्या आकाराचे. हे पहा, वेगवेगळ्या प्रकारची जी भोपळ्याची शेती, ज्यामधून तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात भोपळ्या शेती करू शकता. आणि विशेष म्हणजे हे कवळे भोपळे आहेत. तुम्हाला दिसायला जरी मोठे दिसत असले तरी कवळे आहेत आणि याच्यामधून आपल्याला जास्त उत्पादन काढता येणार आहे, जे की आजच्या आधुनिक शेतीचं खूप मोठं योजना आहे. हे पहा, अशा प्रकारचे सुद्धा भोपळे आहेत. त्यामुळं हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांच्या किती महत्वाचं हे तुम्हाला दिसून येत असेल. त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना, युवकांना, शाळेतील विद्यार्थ्यांना, किंबहुना शाळेतील त्या मुख्याध्यापक असतील, प्राचार्य असतील, शाळेचे संयोजक आयोजक असतील, यांना विनंती आहे की तुम्ही विद्यार्थ्यांना हे कृषी प्रदर्शन दाखवण्यासाठी खरंच प्रोत्साहन द्या आणि तुम्ही घेऊन येऊ शकता. ही आपल्याला आग्रही विनंती. शेतकरी बांधवांनो, आजच्या या कृषी प्रदर्शनातलं हे महत्वाचं शिक्षण आहे, खास करून तुमच्यासाठी. यामध्ये शेतीसाठी लागणारे जे आधुनिक यंत्रसामग्री आहे यामध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये हार्वेस्टर आहे, ट्रॅक्टर आहेत वेगवेगळ्या कंपनीचे, रोटावेटर आहेत, वेगवेगळे पेरणी यंत्र आहेत, दूध काढण्याच्या मशीन्स आहेत, मुरघास करण्याच्या मशीन्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स या सेक्शनमध्ये आहेत, ज्या तुम्हाला की या पूर्ण सेक्शनमध्ये पाहायला मिळणार आहेत. आता आपण पुढचं शिक्षण पाहूया. या कृषी प्रदर्शनाचा हा सर्वात मोठा भाग आहे, ज्यामध्ये पशुपक्षी सेक्शन आहे. यामध्ये संकरित गायी, म्हशी आहेत, कुत्री आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे घोडे आहेत, खिलारी बैल आहेत, साधी बैल आहेत, शेळ्या आहेत, उस्मानाबादी, बिटल, असे खूप सारे तुम्हाला पशुपक्षी या सेक्शन मध्ये बघायला मिळणार आहेत. अगदी वेगवेगळ्या प्रजाती, ज्यावर खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आणि आज रोजी चांगल्या पद्धतीत मार्केटमध्ये आहेत. या सेक्शन मध्ये तुम्हाला हे पाहायला मिळणार. शेतकऱ्यांना शेतीसाठी जोडधंदा म्हणून ही संकल्पना अतिशय उत्तम आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता वरच्या मजल्यावर तुम्हाला शेळी दिसत आहेत. शेळ्याची विष्ठा किंवा जो कचरा आहे खाली कोंबड्याला मिळणार आणि या कोंबडी पालनाची विष्ठा खाली या हौद बनवलेल्या पाण्यात जाणार आणि यामध्ये तुम्हाला मत्स्यपालन करता येणार आहे. म्हणजे तुम्ही या 10 बाय 10च्या जागेमध्ये 3 सेक्शन मध्ये वेगवेगळे उत्पादन घेऊ शकणार आहेत. ही आधुनिक संकल्पना जोपर्यंत आपण अवलंबत नाही तोपर्यंत शेती व जोड व्यवसाय कधीही सक्सेस होणार नाही. त्यामुळे याच्याकडे आपण सकारात्मकतेने पाहिलं. आतापर्यंत या कृषी प्रदर्शनाचा आपण जवळपास 70 ते 75% भाग पाहिलेला आहे आणि साहजिकच ऊन आहे, भूक लागते. त्यामुळे आता आपण भीमथडी या जत्रेमध्ये आलेलो आहोत. या जत्रेमध्ये शेकडो बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला खाद्यपदार्थ इथं पाहायला मिळणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला पावभाजी असेल, वडापाव असेल, चुलीवरची भाकर असेल, पावभाजी असेल, वेगवेगळे प्रकार तुम्हाला या ठिकाणी खायला मिळणार आहेत. आणि आपण आता इथं काहीतरी खाऊन घेणार आहोत आपण सुद्धा. आणि या छोट्याशा विश्रांतीनंतर आपण पुढचं कृषी प्रदर्शन पाहणार आहोत. त्यामुळे आता काहीतरी खाऊन घेऊ आणि मग पुढे जाऊ. चला. आता आपण मत्स्यपालन या सेक्शन मध्ये आलेलो आहोत. या सेक्शन मध्ये वेगवेगळ्या प्रजाती असलेले मत्स्यपालन अशा हौदाच्या माध्यमातून कमी खर्चात आपण केलेलं पाहत आहोत. हे पहा, अगदी अर्धा किलो, पाऊण किलोचे आपण मासे पाहतो. अगदी हजारोच्या संख्येने याच्यात मासे आहेत. एवढंच नाही तर तुम्ही इकडे पाहू शकता की वेगवेगळ्या पद्धतीचे हौद केलेले आहेत. त्या हौदामध्ये वेगवेगळ्या प्रजातीचे मासे आहेत. ते पालन कसं केलं पाहिजे, त्याला खाद्य कोणतं टाकलं पाहिजे आणि विशेष करून कमी दिवसात या माशांची वाढ कशी चांगली होईल हे या माध्यमातून या आयोजकांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय. आता आपण मत्स्यपालन पाहिलंय, आपण आता पुढचं शिक्षण पाहूया.
आता आपण पाहणार आहोत हे जी कृषी तंत्रज्ञान दालन आहे, यामध्ये शेतीविषयक कोणकोणतं तंत्रज्ञान यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, आपण पाहूया. चला माझ्याबरोबर. आता आपण या कृषी तंत्रज्ञान दालनामध्ये प्रवेश केलेला आहे. या खूप मोठ्या असणाऱ्या या दालनामध्ये तुम्हाला कृषीविषयक तंत्रज्ञान जसं कीटकनाशक, टॉनिक, ड्रोनद्वारे फवारणी यंत्र असे वेगवेगळ्या प्रकारचे शेतीशी निगडीत असणारं तंत्रज्ञान तुम्हाला या दालनात पाहायला मिळणार आहे. तुम्ही पाहतात शेकडो नाही हजारो शेतकरी तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत, जिथं हे सगळ्या या दालनाची पाहणी करत आहेत. वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला याच्यात बी बियाणं आहे, आधुनिक विदेशातलं बी बियाणं आहे तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. त्यामुळं या दालनात तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचं पाहायला मिळायचा तुम्हाला फायदा होणार आहे. आपण तुम्ही पाहू शकता. आज आपण बारामती येथे भरलेलं हे जे कृषी प्रदर्शन आहे, आज आपण पाहिलं आहे. या कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, फळं असतील, ऊस, पपई, मका, सोयाबीन ही जी आधुनिक पद्धतीत विकसित केलेले जी बी बियाणं आहे, याचे आपण डेमो प्लॉट पाहिले. विशेष म्हणजे तो प्लॉट कसा येणार ह्याचे आपण सरळ प्रात्यक्षिक पाहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये जे शेतीपूरक व्यवसाय आहेत, जसं मत्स्यपालन आहे, कोंबडी पालन आहे, शेळी पालन आहे, असे वेगवेगळे व्यवसाय आपण याच्यात पाहिले, जे की तुम्ही चांगल्या पद्धतीत करू शकता, वेगवेगळ्या प्रजातीच्या माध्यमातून करू शकता. हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांना शेअर करा, जेणेकरून तो शेतकरी या कृषी प्रदर्शनाला भेट देईल आणि या आधुनिकतेची कास धरून आपल्या शेतीला चांगल्या पद्धतीत पिकू शकेल. आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल असं गृहीत धरतो आणि इथंच थांबतो. आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते, म्हणून एक लाईक नक्की करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत जय जवान, जय किसान.